श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला माहिती आहे 15 तारखेला आहे स्वामींची पुण्यतिथी. या दिवशी आपल्याला जेवढ्यात जास्त होईल तेवढ्यात जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे. म्हणजेच आता सप्ताह सुरू झालेला आहे आणि बरेचसे माझे ताई दादा आहे जे पारायण करत असतील किंवा मग स्वामी चैत्र सारामृताचे पारायण करत असतील किंवा कोणी संकल्प केला असेल 21 पारायणाचा 11 पारायणाचा आणि ते माझे ताई दादा घरी सेवा करत असणार आहे किंवा मग कोणी फक्त नामजाप करत असणार आहे. कारण भरपूर स्वामींच्या सेवा आहे आणि आपल्याला भरपूर सेवा करायच्या सुद्धा आहे. तर ह्या सेवा कोण कोण करत आहे त्यांनी नक्की एक वेळा कमेंट करून सांगा की तुम्ही कुठली सेवा करत आहात. बघा तशा तर सर्व सेवा स्वामींच्याच आहे आणि करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. आपण कोणीच नाही. आपल्याकडून कुठली सेवा करून घ्यायची आहे, कोणाकडून सेवा करून घ्यायची आहे हे सर्व स्वामी ठरत असतात. बरेच वेळेस असं होतं, तुम्हाला माहिती आहे सप्ताह आहे म्हणजेच गुरुचैत्राचं पारायण सुरू असणार आहे. तर आमच्याच केंद्रामध्ये असं झालं आहे बरोबर ज्या दिवशी गुरुचैत्र पारायणाला सुरुवात होते त्या दिवशी सर्व तयारी झाली आणि सर्वांनी आपले आपले पाठ चौरंग मांडले. गुरुचैत्र पारायण त्यावर ग्रंथ ठेवला आहे, नारळ ठेवलं, स्वामींना नवस बोलले, सर्व काही झालं. स्वामींना जी इच्छा आहे ते बोलली आणि त्या ताईच्या इथं कोणीतरी डिलिव्हरी झालं आणि त्या ताईला पारायण करायला भेटलं नाही. म्हणजे त्या ताईची खूप इच्छा होती, त्यांनी खूप आतुरतेने या दिवसाची वाट बघत होती, तरी सुद्धा त्यांच्याकडून गुरुचैत्र पारायण करणं शक्य झालं नाही. म्हणजेच काय तर सर्व काही स्वामींच्या इच्छेनुसार चालतं. स्वामींना कोणाकडून सेवा करून घ्यायची आहे, कोणाकडून नाही. फक्त आपल्यामध्ये काय पाहिजे की आपल्यामध्ये विश्वास पाहिजे की मला ही सेवा करायची आहे, मी माझ्याकडून सेवा करून घ्या अशी तळमळ जेव्हा तुमच्यामध्ये होईल ना तेव्हा नक्कीच स्वामी तुमच्याकडून सेवा करून घेणार आहे. आजचा जो उपाय सांगते अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. नक्की तुम्ही आवर्जून स्वामी पुण्यतिथीला हा उपाय करायचाच आहे. वर्षभरामध्ये तुम्ही जे काही सेवा करसाल ते नक्कीच स्वामीपर्यंत पोहोचणार आहे. उपाय कुठला आहे, कसा आहे, सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघावा आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन मंत्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच आपल्याला सेवा करायची आहे. मग तुम्ही ती सेवा गुरुचैत्र पारायण करा, स्वामी चैत्र पारायण करा किंवा मग फक्त नामजप करा. नामजपमध्ये एवढी शक्ती आहे ना, तुम्ही जर 11 माळी तुमच्याकडून नाही शक्य होत की मी कंटिन्यू नाही बसू शकत तर तुम्ही चालता फिरता नामजप करू शकता. पण नामजप मात्र आवर्जून करायचा. आता मला उपाय कुठला करायचा आहे, एक तुम्हाला नारळ घ्यायचा आहे, दोन्ही हातामध्ये नारळ ठेवा आणि घराजवळ मठ केंद्र असेल ना तर मठामध्ये जा, केंद्रामध्ये जा आणि ती तुमची काय इच्छा आहे ते स्वामींना कडकडून सांगा आणि ते नारळ स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे. बघा मग तुम्ही इच्छेमध्ये तुमची जी काही इच्छा आहे ती बोलू शकता. मात्र जर तुम्ही स्वामींना हे सांगितलं ना की स्वामी माझ्याकडून फक्त सेवा करून घ्या, माझ्याकडून सेवा होतच नाही आहे, मला न चुकता न खंड पडता तुमची सेवा करायची आहे, मग ती नामजपच असेल तरी सुद्धा चालतं, फक्त मला ही तुमची सेवा करायची आहे असं बोला आणि स्वामींना ते नारळ अर्पण करायचं आहे. मग आता जर तुमच्या घराजवळ केंद्र मठ नसेल तर मग नारळ कुठं ठेवायचं, तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये, प्रत्येकाच्या देवघरामध्ये स्वामींचा छोटासा तरी फोटो असतोच ना, तर त्या फोटो समोर तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे. तुमची जी इच्छा आहे ते स्वामींना बोलायची आणि या सेवेला सुरुवात करायची. बघा जर तुम्ही कुठलीही सेवा अनुष्ठान करून किंवा संकल्प करून करसाल ना तर तुम्हाला त्या सेवेचा खूप खूप फायदा होत असतो. कारण आपण त्या संकल्प असतो तर आपण त्याला वचनबद्ध असतो आणि तेवढ्या दिवसामध्ये आपल्याला ती सेवा पूर्ण करावीच लागते. म्हणून स्वामींची जी काही सेवा करताना संकल्पयुक्त सेवा करा. तुमच्याकडून संकल्पयुक्त सेवा होत नाही तर नक्कीच स्वामींचा नाम जप करा. नाम जपाला कुठलंच बंधन नाही, ना कुठलं खाय प्यायचं बंधन आहे, ना मासिक धर्म आला तर मी नामजप करू का, बिलकुल नाही. मासिक धर्म आला तरी तुम्ही साईडला बसून नामजप करू शकता. सुटक विटाळ काहीही असो, नाम जपाला कुठलंच बंधन नसतं. म्हणून नामजप हे सर्वात उत्कृष्ट सेवा मानली जाते. कारण की आपण कुठल्याही कामामध्ये बसून किंवा मग अर्धा तास देऊन तुमच्याकडून होत नाही. फक्त गरज असती ती आपल्या इच्छेची. कारण इच्छा असेल ना तर आपण नामजप हा कुठंही करू शकतो. आणि स्वामींना तुम्ही काय अर्पण करू शकता, तुम्ही फुलं, फळं किंवा मग तुमच्याकडून घरात काही नैवेद्य असेल ते तुम्ही अर्पण करू शकता. पण स्वामींना ह्या गोष्टी नकोशा आहे. स्वामी ब्रह्मांड नायक आहे आणि फुलं निसर्गानेच दिलेली आहे, फळं निसर्गानेच दिलेली आहे,
जे काही वस्तू आहे ते सर्व निसर्गाने आपल्याला दिलं आहे. म्हणजेच स्वामींचं स्वामींना परत करतो आपण, त्याच्यात काही अर्थ नाही. बघा, स्वामींचंच अर्पण करायचं ही एक गोष्ट चांगली सुद्धा आहे. मात्र स्वामींना आपल्याकडून काय हवं आहे? जो तुमचा वेळ, जो तुम्ही थोडासा का होईना, 5 मिनिटं का होईना, जो तुमच्या हक्काचे जे तुमचे श्वास आहे ते स्वामींना हवे आहे. ते 5 मिनिटं स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि नामजप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा तुम्ही नामजप कंटिन्यू करा. बघा मग या नामजपामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक येतो. नक्की नक्की तुम्ही सर्वांनी सेवा करायची आहे आणि जो नारळाचा उपाय सांगितला आहे मी तो आवर्जून करायचा आहे. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामींच्यांनी रुजू करते आणि इथे थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवेत राहा, मजेत राहा, आनंदात राहा.